भारताच्या गानसम्राज्ञी गानकोकिळा म्हणून गौरवलेल्या लता मंगेशकर यांचं नाव संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे इतिहासात कोरलं गेलं। पण फक्त मधुर आवाज आणि गाणीच नाही तर अनेक विक्रमांची देखील त्यांनी नोंद आपल्या नावावर केली आहे। आज त्यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या काही विक्रमांबद्दल आपण जाणून घेऊयात। सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम लता मंगेशकर यांच्या नावे आहे। लता मंगेशकर यांनी आजतागायत 36 भाषांमध्ये 50,000हून अधिक गाणी गायली असून एवढी गाणी गाणाऱ्या त्या बॉलिवूडमधल्या पहिल्या गायिका तर आहेतच। लता मंगेशकर यांचा हा रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये देखील नमूद आहे। हा त्यांचा विक्रम अजूनही कोणत्याही गायकाने तोडलेला नाहीये। लता मंगेशकर यांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली। ही त्यांची गायिकेतली जादूगिरी असल्याचं म्हटलं जातं। त्यांच्या हयातीत त्यांनी 36 भाषांमध्ये गाणी गायली। हे त्यांच्या बहुभाषिक प्रतिभेचं उत्तम उदाहरण आहे। जगात एवढ्या भाषांमध्ये गाणी गाणारा इतर कोणीही गायक नाहीये। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित पुरस्कार आहे। या पुरस्काराची मानकरणी असणाऱ्या लता मंगेशकर यांना 4 वेळा हा पुरस्कार मिळालाय। सोबतच त्यांना फिल्मफेअर पुरस्काराच्या संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार सुद्धा 4 वेळा मिळालाय। भारतातील चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार 1989 मध्ये त्यांना प्रदान करण्यात आला असून त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार सुद्धा 2001 साली मिळाला। हे फक्त काही मुख्य विक्रम आहेत। त्यांना जगभरातून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले। त्यांचं नाव प्रतिभा, समर्पण आणि संगीतावरील अढळ प्रेमाचं प्रतीक असल्याचं देखील म्हटलं जातं। त्यांचा मधुर आवाज आणि गायनाची जादू अजूनही त्यांच्या चाहत्यांच्या मनात आणि हृदयात गुंजत राहते। लता मंगेशकर यांची गाणी आजही आजच्या तरुणाईच्या ओठावर आहे।